स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये वंदे मातरम गायन मध्येच थांबवल्याच्या आरोपावरून भाजपनं सोनिया गांधींवर टीका केली असतानाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गोव्यातील अधिवेशनामध्ये वंदे मातरमची केवळ पहिली 2 कडवी गायली। या व्हिडिओवरून भाजप पुन्हा काँग्रेसला घेरण्याची तयारीत आहे। मात्र काँग्रेसनं कार्यक्रमामध्ये संपूर्ण वंदे मातरम गायलं गेल्याचं सांगत खरगे यांच्यासाठी सोनिया गांधी केवळ खुर्ची मागत होत्या असं स्पष्टीकरण केलं। तो महात्मा गांधी जी वंदे मातरम गाते वही में ही गया, जो जवाहरलाल नेहरू गए थे वही गा। अब तक 18 साल तक उन्होंने जो गाया ऐसे उनकी सेंट्रल गवर्नमेंट वाजपेयी ने जो गाया वही गाया मैं। अगर ये गुनाह है तो उन्होंने 18 साल से गुनाह कर रहे हैं, अगर यही गुनाह है तो गांधी जी के ऊपर केस डालो। वंदे मातरम वादावर भाष्य करताना खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी काँग्रेसची तुलना पाकिस्तानशी केली आहे। पाकिस्तानच्या लोकांना सुद्धा एवढा त्रास झाला नसेल जेवढा त्रास काँग्रेस नेत्यांना झाला असं कंगना रनौत यांनी म्हटलंय। तसंच काँग्रेस देशासमोर स्वतःचं हसू करून घेत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। वंदे मातरम जो है वो भारत की चेतना कलाकार होने के नाते समझ सकते हैं कि एक कला का, एक कविता का क्या भाव होता है। जैसे मानते हैं कि उसका इतना उससे चिढ़ना, इतनी नफरत, और वो भी कैमरा की परवाह करके। दरम्यान काँग्रेस नेहमीच स्वतःचं वेगळं संविधान बनवण्याचा प्रयत्न करत अशी टीका अमृता फडणवीसांनी काँग्रेसवर केली आहे। तसंच काँग्रेस कायम कायद्याविरोधात असल्याचा टोलाही अमृता फडणवीस यांनी लगावला आहे। देखिए, कांग्रेस अपनी नई कॉन्स्टिट्यूशन हरदम ही बनाना चाहती है और उसी का ये एक उदाहरण है कि जो बिल पारित हुआ है पार्लियामेंट में उसके खिलाफ जाके उनको एक कुछ नया बनाना है। तो अगर उन्हें ऐसा करना है तो आई थिंक सो इट विल बी ऑब्जेक्टेड ऑन। हम हमारे लोग ही ऑब्जेक्ट करेंगे, देन दे विल हैव टू फेस इट। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वंदे मातरमच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे। स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी नसलेले आता वंदे मातरम म्हणून आम्हीच राष्ट्रप्रेमी आहोत असं सांगतायत। भाजपला बहुमताच्या जोरावर देशातील परंपरा बदलायची आहे का असा सवाल सपकाळ यांनी केला। आता यांना या रहमानच्या वंदे मातरमवर राहायचं का अजून लता दीदींचं म्हणायचं का अजून शाहिरी याच्यातलं म्हणायचं असा त्यांच्याजवळ गोंधळ आहे। नुसता वंदे मातरम हे पहिलं वाक्य ज्या गाण्यात येतात ते खुशाल ते म्हणत आता सुटले आहेत आणि या अनुषंगानं जो कांगावा जो भारतीय जनता पक्ष करत आहे यातून कुठे ना कुठे आपल्या राष्ट्रांच्या प्रतीकाचा अपमान होत आहे। त्यामुळे त्यांचा निर्णय हा पापपूर्ण होता आणि स्वतःला हे सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आणि रवींद्रनाथ टागोरपेक्षाही मोठं संबंधाची चूक एकीकडे करत आहे। मात्र यावरून जे राजकारण चाललं हे क्लेशदायक आहे, ताबडतोबीने थांबवावं। काँग्रेसच्या सोनिया गांधींवर केलेल्या टीकेवरून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। वंदे मातरमवरून चित्रा वाघ यांनी सोनिया गांधींवर टीका केली होती। चित्रा वाघ यांनी सोनिया गांधींना पुस्तक पाठवलं होतं, तर गांधी कुटुंबावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली होती। त्याला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं। काल वंदे मातरम गीत चालू असताना ज्या पद्धतीने तुम्ही खरगेजींशी त्या ठिकाणी बोलत होता हा आपल्या राष्ट्रीय गीताचा अपमान आहे, आपल्या देशाचा अपमान आहे। आणि म्हणून मला असं सुचलं की हे पुस्तक आपल्याला पाठवावं, आपल्यापर्यंत जावं, यासाठी हे मी पुस्तक पाठवते। कारण फक्त गांधी नाव आपल्यामध्ये असल्याने त्या ठिकाणी देशभक्ती येत नाही, ती रगारगात असली पाहिजे, रगरगात असली पाहिजे। एका महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी नेत्याची बायको जे भाजपमध्ये आहे तिनं काल राहुल गांधींना फोन में देशभक्ती होनी चाहिए त्याच्या आयला वेळी बाई तुला काय सांगावं, ज्यांच्या घरात ज्यांची आजी 32 गोळ्या छातीवर छिलून तिचा मृत्यू झाला, ज्याच्या वडिलांचे देहाचे तुकडे झालेत, ज्यांचे आजोबा जवळपास 11-12 वर्ष जेलात होते, ज्यांचे संपूर्ण कुटुंब जेलात होते स्वातंत्र्यासाठी, आणि ही एक राज्यातील भ्रष्टाचारा नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेली बाई वेंगळी बाई ती मात्र गांधीवर आरोप करते आहे। जिथे म्हणजे सूर्याकडे थुंकून बघण्याचा प्रयत्न आहे, तिच्या तोंडावरच आज सगळी थुंकी पडणार आहे। वंदे मातरमचा अपमान सहन न होणे जर वेडेपणा असेल तर होय, मी या देशाच्या सन्मानासाठी 100 वेळा वेडी व्हायला तयार आहे।
माझ्या नवऱ्याला न्यायालयाने निर्दोष ठरवलंय, पण सोनिया गांधींच्या लाचारीत अडकलेल्या विजय वडेट्टीवार तुमच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. सोनिया गांधींना वंदे मातरमचं पुस्तक मी पाठवलंय. आता तुम्हालाही भारतीय संविधानाची आणि न्यायालयाच्या निर्णयाची एक प्रत मी ते पाठवते. ती नीट वाचा आणि मगच तुमचं थोबाड त्या ठिकाणी उघडा.